की 22 मागण्यांसाठी 22 सचिव हे मला वाटते पुन्हा एकदा तपासून बघायला पाहिजे। पण ठीक आहे, आपण एक वेळ मान्य करू की 22 सचिव लागतील, 22 मंत्री लागतील, हे मान्य करू। पण जर राज्यातला एखादा महत्त्वाचा नेता, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी येऊन जर चर्चा केली असती तर नाही 22च्या 22 मागण्यांवर लगेच चर्चा झाली असती, मुख्य मागण्यांवर चर्चा करून तोडगा काढता आला असता। पण तसं काही होताना दिसत नाहीये। महसूल मंत्री सांगतायत की आम्ही मुंबईला मीटिंग लावलेली असताना, मुख्यमंत्र्यांनी मीटिंग लावलेली असताना ते येत नाहीत, हे काही योग्य नाहीये। म्हणजे आंदोलन करते जर नागपूरमधलं आपलं आंदोलन सोडून, तिथे जमलेले हजारो शेतकरी सोडून जर मुंबईला आले नाही तर महसूल मंत्री ते योग्य नाहीये म्हणून। मग असं जर योग्य वाटत नसेल तर मग सरकारने एक पाऊल मागे येऊन पुढे जायला काय हरकत होती? नागपूरला कोणीतरी सरकारमधलं मंत्री जाऊ शकलं असतं की 24-24 तास लोकांचे हाल होईपर्यंत, हायकोर्टानं सुमोटो ऍक्शन घेऊन निर्देश काढेपर्यंत सरकार काय वाट बघत होतं का की होऊ देत लोकांचे हाल, मग बघू आपण चर्चा करण्याचं? एवढे तास झाल्यानंतर सरकारला चर्चा करण्यासाठी साधं पोहोचता येत नाहीये आणि त्याचंही खापर आपण आंदोलनकर्त्यांवर फोडणार की तुम्ही मुंबईला येत नाही म्हणून। कविता, गेले 4 दिवसापासून सरकारमधले सगळे मंत्री, ह्या महत्वाचे मंत्री यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतायत। त्यांनी आंदोलनकर्त्यांनी वेगवेगळ्या मागण्या सोडल्या, सरकारच्या सर्व मंत्र्यांची तिथे जाऊन चर्चा करण्याची तयारी होती, परंतु कधी फोन लागत नाही, कधी ते बोलायला उपलब्ध नाही, कधी म्हणतात की आम्ही आपल्याला नंतर कळू। अशा ह्या सगळ्या गोंधळामध्ये, मिसकम्युनिकेशन मध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। तुमचं असं म्हणणं आहे सरकारचे मंत्री तिथे जायला तयार होते पण त्या आंदोलकांकडून तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही?